परीक्षितीने आपल्या डोक्यावरचा मुकुट काढला व लगेच त्याच्या लक्षात आपली भयंकर चूक कळून आली. त्याला वाटले की मी आज मोठे पाप केले. मी मतिभ्रष्ट होऊन ऋषींचा अपमान केला. जेव्हा मतिभ्रष्ट होते तेव्हा समजून जा की काही ना काही अशुभ घडणार आहे. हातून पाप घडले की त्याचा विचार करून आपल्या शरीराला शिक्षा द्या. जेवणापूर्वी विचार करा की आज माझ्या हातून कोणते पाप तर घडले नाही ना. ज्या दिवशी पाप घडले त्या दिवशी उपवास करा, म्हणजे कधी पाप घडणार नाही. धन्य आहे राजा परीक्षितीची. त्याने जीवनात फक्त एकच वेळ पाप केले होते, पण पाप घडल्यानंतर तो पाणीही प्याला नाही. ऋषी कुमाराने दिलेल्या शापाची वार्ता ऐकून त्याला वाटले की ठीकच झाले, माझ्या पापाचा दंड मला मिळाला. परीक्षितीला वाटले की मी प्रपंचाच्या विषय सुखात फसलो होतो, म्हणून मला सावध करण्यासाठी देवाने माझ्यावर ही कृपाच केली आहे. मला जर शाप मिळाला नसता तर मग मला वैराग्य केव्हा आले असते. माझ्याकरता प्रभूने हा शापावतार धारण केला आहे. मृत्यू डोक्यावर घिरट्या घालीत आहे, याची आठवण ठेवली तर हातून पाप घडणार नाही. परीक्षितीने गृहत्याग केला व तो गंगेच्या तीरावर आला. त्याने गंगेत स्नान केले व असा निश्चय केला की अन्न व पाणी यांचा त्याग करून आता प्रायश्चित्त व्रत करील. मोठमोठ्या ऋषींनाही जेव्हा ही वार्ता कळाली तेव्हा ते सर्व न बोलवताच राजाच्या भेटीला आले. त्यांना वाटले की परीक्षित आता राजा नाही, राजर्षी झाला आहे. राजाच्या विलासी जीवनाचा आता अंत झाला आहे. राजाचे जीवन आता बदलले आहे. म्हणून ते सर्व परीक्षितीला भेटण्यासाठी आले. परीक्षितीने उभे राहून त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत केले व नंतर त्यांची पूजा केली. राजाने आपल्या शापाची वार्ता त्या ऋषी लोकांना सांगितली. तसे तर सर्व लोक आपले पाप झाकून ठेवतात, आपले पुण्य सर्वांसमोर प्रगट करतात, पण पाप झाकून ठेवू नका व पुण्य लोकांना सांगू नका. समाजासमोर आपल्या पापाची कबुली दिल्याने पाप करण्याची प्रवृत्ती कमी होत असते. जय जय राम कृष्ण हरी.